जर कोणी तुम्हाला फोनवर मारून टाकण्याची धमकी देत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. भारतीय कायद्यानुसार अशा व्यक्तीवर कडक कारवाई केली जाऊ शकते आणि कायदेशीर पावले उचलून त्या व्यक्तीला धडा शिकवू शकता. 1. कायदेशीर कारवाई कशी करावी? जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार. सर्वात आधी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध लेखी तक्रार द्या. जर फोन करणाऱ्याचे नाव माहीत नसेल तरीही तुम्ही अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदवू शकता. पुरावे गोळा करा. धमकीचा कॉल रेकॉर्ड केला असेल तर तो पुरावा म्हणून जपून ठेवा. तसेच ज्या नंबरवरून फोन आला आहे त्याची वेळ आणि तारीख यांची नोंद ठेवा. NC नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट. अनेकदा पोलीस सुरुवातीला NC दाखल करतात, परंतु जीवे मारण्याची धमकी असल्यास तुम्ही कलम 506 अंतर्गत दाखल करण्याचा आग्रह धरू शकता. सायबर सेलची मदत. जर धमकी सोशल मीडिया कॉल किंवा इंटरनेट कॉलिंगद्वारे येत असेल तर तुम्ही सायबर गुन्हे शाखेकडे सायबर सेल देखील तक्रार करू शकता. 2. भारतीय न्याय संहिता BNS नुसार काय शिक्षा होऊ शकते? भारतीय दंड संहिता IPC आता भारतीय न्याय संहिता BNS मध्ये बदलली आहे. या नवीन कायद्यानुसार खालील कलमे लागू होतात. कलम 351 गुन्हेगारी धमकी. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला इजा पोहोचवण्याच्या हेतूने धमकावते तेव्हा हे कलम लागू होते. कलम 351 4 निनावी धमकी. जर धमकी देणाऱ्याने आपली ओळख लपवून अज्ञात नंबरवरून धमकी दिली असेल तर त्याला अधिक 2 वर्षांच्या अतिरिक्त शिक्षेची तरतूद आहे. शिक्षेचे स्वरूप. जीवे मारण्याची धमकी असल्यास. जर धमकी जीवे मारण्याची किंवा गंभीर दुखापत करण्याची असेल तर दोषी व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सामान्य धमकी असल्यास साध्या धमकीसाठी 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो. 3. खबरदारीचे उपाय. अनोळखी नंबरवरून येणारे कॉल रेकॉर्ड करण्याची सवय ठेवा. धमकी आल्यावर घाबरून न जाता तातडीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्रांना याची कल्पना द्या. तुमच्या मोबाईल ऑपरेटरला कळवून त्या नंबरची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यास सांगा. टीप. ही माहिती केवळ कायदेशीर जागरूकतेसाठी आहे. प्रत्यक्ष कारवाईसाठी एखाद्या अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे नेहमीच श्रेयस्कर ठरेल. तुम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता.